आदर्श मराठी विद्यामंदिरात बालनंद मेळावा दिमाखात संपन्न. मान्यवरांच्या हस्ते एकूण 119 स्टॉल्सचे उद्घाटन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नंदुरबार येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेत आयोजित करण्यात आलेला बालनंद मेळावा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास, व्यवहार ज्ञान, उपक्रमशीलता, संघभावना व आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने शाळेच्या अंतर्गत आवारात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बालनंद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी भदाणे होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटन अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह वेतन पथक प्राथमिक नंदुरबार भगवान कोळपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली. इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी बँड बाजा तालावर सादर केलेल्या शिस्तबद्ध पथक संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच कब बुलबुल विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाला आनंददायी सुरुवात करून दिली. या स्वागत संचलनाचे नियोजन व मार्गदर्शन सतीश पाटील सर यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी भदाणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच जीवनोपयोगी कौशल्ये, आर्थिक साक्षरता आणि आत्मनिर्भरतेसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अनुभवातून शिकण्याची संधी देणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला दिशा देतात, असे त्यांनी नमूद केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकूण 119 स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात इयत्ता 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आकर्षक, शिस्तबद्ध व कल्पक पद्धतीने साकारले होते. विद्यार्थ्यांनी पदार्थ तयार करणे, विक्री करणे, दर ठरवणे तसेच आर्थिक व्यवहार हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि निर्णय क्षमता विकसित झाल्याचे दिसून आले. या बाल आनंद मेळाव्याला सामाजिक जाणीवेचीही जोड लाभली. कब बुलबुल पथकाच्या खरी कमाई उपक्रमांतर्गत शाळेसाठी आर्थिक योगदान देण्यात आले. या अंतर्गत योगेश चौधरी यांनी शाळेला ₹2000 इतकी आर्थिक मदत दिली. तसेच पालक व विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे खरी कमाई उपक्रमांतर्गत शाळेसाठी आर्थिक योगदान देऊन शाळेप्रती असलेली आपुलकी, विश्वास व सहकार्य अधोरेखित केले. यावेळी प्राध्यापक युवराज पाटील, पूनम गिरी, भद्रेश त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजतात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश चौधरी यांनी प्रभावीपणे केले. अतिथी परिचय तुषार सोनवणे यांनी करून दिला. तर कार्यक्रमाची सांगता अशोक सोनार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या बालनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहार ज्ञान, संघभावना, सर्जनशीलता व नेतृत्व गुण विकसित झाल्याचे मत उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालकांनी व्यक्त केले. आदर्श मराठी विद्यामंदिराचा हा उपक्रम अनुभवाधारित शिक्षणाचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली. ND टाइम्स न्यूज संपादक महेंद्र चित्ते, नंदुरबार.